नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात बडी चॅनल. ओके, आज आपण बेसिकली पाहणार आहोत की MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग 30 जानेवारी 2026च्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या आपण सगळ्या बघून घेऊयात एक एक करून. ओके, सो प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीसाठी हा व्हिडिओ थोडासा महत्त्वाचा आहे. पहिली अपडेट काय आहे, MPSC उत्तरपत्रकात मोठा आता बदल झाला आहे. ओके, आता पहिली अपडेट तर हीच आहे. ओके, सी इथं तुम्ही वाचू पण शकता. ओके, सो आता मतलब MPSCने ऑब्जेक्टिव्ह प्रकारच्या परीक्षांसाठी उत्तरपत्रक पद्धतीत मोठे बदल आता जाहीर केले आहेत. आता हे बदल केव्हापासून सुरू होणार? 1 मार्च 2026 पासून हे लागू होणार आहेत. यामध्ये OMR शेडिंगचे नियम अधिक कडक होणार आहेत. अर्धवट किंवा चुकीच्या शेडिंगला गुण आता तुम्हाला मिळणार नाहीत. ओके, आणि उत्तरपत्रक 2 भागात विभागले जाणार. ओके, आता याचा अर्थ म्हणजेच काय की मार्किंग करताना अधिक काळजी घेणं आता तुम्हाला गरजेचं आहे. ओके, इथे तुम्ही वाचू पण शकता. आता दुसरी अपडेट कोणती आली आहे? ओके, सी दुसरी अपडेट काय आहे की ग्रुप बी आणि ग्रुप सीची परीक्षाबद्दल. ओके, आता MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षांबाबत बोलायचं झालं तर ग्रुप बी प्रिलिम्स 4 जानेवारी 2026ला आणि ग्रुप सी प्रिलिम्स 11 जानेवारी 2026ला. या परीक्षा निवडणूक प्रक्रियेमुळे मतलब ह्या जी निवडणूक प्रक्रिया होती त्याच्यामुळे आता या पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि आता त्या जानेवारी महिन्यात पार पाडल्या आहेत. ओके, आता अपडेट तिसरीचं जर सांगायचं झालं, अपडेट तिसरी. ओके, आता 2026चं MPSC परीक्षेचं वेळापत्रक. ओके, आता MPSCने 2026 सालाचं संपूर्ण परीक्षा वेळापत्रक आधीच जाहीर केलं आहे. यामध्ये राज्यसेवा ग्रुप बी, ग्रुप सी, वनसेवा, कृषी अभियांत्रिकी सेवा या सर्व परीक्षांचा आता समावेश आहे. ओके, सो राज्यसेवा मुख्य परीक्षा मार्च ते एप्रिल 2026 दरम्यान होण्याची आता शक्यता आहे. ओके, आता उमेदवारांसाठी महत्त्वाचा सल्ला एवढाच आहे मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा फिरत आहेत, त्यामुळे व्हॉट्सअप फॉरवर्ड्सवर विश्वास तुम्ही ठेवू नका. फक्त MPSCच्या अधिकृत वेबसाईटवरील नोटीस तुम्ही रेग्युलर पाहत राहा आणि उत्तरपत्रकाच्या नवीन नियमांचा सराव आत्ताच तुम्ही चालू करा. ओके, थोडक्यात एवढंच सांगेन मी. ओके, आता अजून एक अपडेट आहे. ओके, सी सारांश एवढं सांगन, MPSC उत्तरपत्रक पद्धतीत आता सध्या मोठा बदल झाला आहे. ग्रुप बी आणि सी परीक्षा जानेवारीत पार पाडल्या. ओके, आणि 2026चं वेळापत्रक आधीच जाहीर झालं आहे. पुढील परीक्षांसाठी तयारीला आता गती देण्याची वेळ आली आहे. ओके, आता हे उत्तरपत्रकाचं जर सांगायचं झालं हे फक्त जरा महत्त्वाचं आहे. ओके, सो उत्तरपत्रक पद्धतीत आता मोठे बदल जाहीर झाले आहेत, एवढंच सांगायचं होतं मला. आणि हे बदल 1 मार्च 2026 पासून आता लागू होतील. यामध्ये फक्त OMR शेडिंगचे नियम अधिक कडक केले जातील. उत्तरपत्रक 2 भागात विभागले जाणार आणि अर्धवट किंवा चुकीच्या शेडिंगला गुण आता तुम्हाला मिळणार नाहीत. म्हणजेच आता मार्किंग करताना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे तुमच्यासाठी. ओके, जर तुम्हाला असंच MPSCबद्दल रोज अपडेट हवी असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. ओके, थँक्यू.